आणि आता बातम्या बघूया. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आज साठी मतदान झालं आणि त्यात उडालेला काही गोंधळ, काही ठिकाणचा गोंधळ आणि त्या संदर्भातल्या बातम्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क. पार्थ पवार, युगेंद्र पवार यांचं देखील मतदान. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काटेवाडीमध्ये मतदान. रामदास कदम यांच्याकडनं निवडणुका बॅलेट पेपरवरती घेण्याची मागणी. जरी सत्ता असली तरी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार. ईव्हीएम बंद पडणं अतिशय गंभीर बाब. शिवसेनेच्या रामदास कदम यांचा संताप. यंत्रणा तुम्हाला व्यवस्थित राबवता येत नसेल आणि 2-2 तास 3-3 तास लोकांना थांबवत येत असेल तर बॅलेट पेपरवरती घ्या मतदान. मग मला काही अडचण नाही, बिलकुल अडचण नाही मला. आणि अनेक लोकांच्या मनामध्ये संशय आहे, ते संशय देखील निघून जाईल. अलिबागमधल्या कावीर मतदान केंद्रावरती ईव्हीएम मध्ये बिघाड. साताऱ्याच्या कराडमधल्या चचेगावमध्ये ईव्हीएम बंद, तर सोलापुरातल्या पाथर्डी इथल्या 224 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरती मशीन बंद. मतदारांना त्रास. अकलूजच्या मतदान केंद्रावरती लहान मुलाला ईव्हीएमचं बटन दाबायला लावलं. धैर्यशील मोहिते पाटलांच्या चुलत भावाचा प्रताप. अर्जुनसिंह मोहिते पाटलांच्या कृतीवरती केंद्राध्यक्षांचा आक्षेप. लहान मुलाला तुम्ही आता आतमध्ये घेऊन गेला आहे का तशी परवानगी? लहान मुलांना नेता येतात? नेता येत नाही, पण त्याची पहिल्यापासून इच्छा होती की आपली आई उभा राहिलेली आहे निवडणुकीमध्ये आणि त्याला मतदान कसं करायचं ते बघायचं होतं. त्याच्यामुळे त्याला आतमध्ये नेलेलं आहे. आमदार विलास भुमरेंनी ईव्हीएम जवळ मुलाला देखील नेलं. बोटाला शाई लावली आणि केंद्र अधिकाऱ्यांवरती जिल्हाधिकाऱ्यांचा आक्षेप. तर लहान मुलाला काय करणार, तो फक्त सोबत आला. भुमरेंचं स्पष्टीकरण. परभणीच्या राणी सावरगावमध्ये मतदानासाठी रोखल्यामुळे मतदान केंद्रावरती वाद. मतदान केंद्र अधिकारी भाजपची दलाली करत असल्याचा महंतांकडून आरोप. महंतांनी ओळखपत्र दाखवून देखील त्यांना मतदानापासून रोखलं. धाराशिवच्या भूम तालुक्यात मतदारांना पैसे वाटल्याचा भाजप उमेदवारांचा आरोप. पाथरूडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पैसे वाटल्याचा दावा. पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उमेदवार रत्नमाला ढमढेरेंनी ईव्हीएमला हळद कुंकू वाहिलं. तर सोलापुरातील कोंडी जिल्हा परिषद गटामध्ये सेनेच्या उमेदवाराकडनं मतदान केंद्राची पूजा. सोलापुरातील कोंडी जिल्हा परिषद गटात ठाकरे गटाच्या उमेदवाराकडनं मतदान केंद्राची पूजा. सोमनाथ राऊत यांनी केली पूजा.